तर अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताआधीचा एक व्हिडिओ आता समोर आलाय। बारामतीच्या नजीक असलेल्या जळगाव सुपे गावातल्या एका मुलीनं हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय। तर हे विमान घिरट्या घालत असून भयंकर आवाज येत होता असं या मुलीनं सांगितलंय। पाहूया नेमकं काय घडलं। बारामतीतल्या विमानाच्या या स्फोटासह महाराष्ट्रानं धडाडीचा नेता गमावला। भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला। विमान अपघाताच्या आधीचा हा व्हिडिओ आहे। लँडिंगला अडचण झाल्यानं पायलटनं विमान हे पुन्हा आकाशात घेतलं आणि विमान आकाशात कशा प्रकारे घिरट्या मारतंय हे या व्हिडिओतून दिसतंय। बारामतीच्या जळगाव सुपे या गावातून हे विमान जात असताना भयंकर आवाज येत असल्यानं एका मुलीनं मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केला। मी जळगाव सुपेमध्ये राहते। मला सकाळी 8:35-36ला इथून एक विमान जाताना दिसलं। त्याचा आवाज खूप भयंकर येत होता, म्हणून त्याचे काही फोटो व्हिडिओ घेतले आणि थोड्याच वेळात पुढे जाऊन समजलं की त्याच्यात दादा होते। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीला येत होते। बारामतीत अजित पवारांच्या 4 सभा होत्या। मुंबईहून अजित पवार बारामतीच्या दिशेने निघाले, पण बारामतीत लँडिंगच्या वेळेस विमान क्रॅश झालं। विमान अपघातात एकूण 5 जण होते। उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी या सर्वांचा विमान अपघातात मृत्यू झाला। अपघात एवढा भीषण होता की पार्थिव ओळखणंही कठीण झालं होतं, पण कपड्यांच्या आधारे 5ही जणांची ओळख पटवण्यात आली। तर अजित पवारांच्या हातात घड्याळ होतं। घड्याळ आणि पांढऱ्या कपड्यावरून अजित पवार यांची ओळख झाली। पाहिलेलं आम्ही बाहेरच होतो तेव्हा, म्हणजे 8:45 पावणे 9ला ही घटना झालेली। मला कापड ही मग आम्ही कापड ब्लँकेट ही नवीन नेली आणि मग त्यांना असं म्हणजे ते गुंडाळलं, त्यांच्या हातात ते वॉची काहीतरी होतं। त्यानंतर ते माणसांनी ओळखले की हे दादाच आहेत। अजित पवारांच्या पार्टीचं चिन्ह घड्याळच आहे। अखेरच्या क्षणीही घड्याळ अजित पवारांच्या मनगटावरच होतं। याच घड्याळावरून त्यांच्या पार्थिवाचीही ओळख झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। ज्या बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये अजित पवारांचं पार्थिव ठेवण्यात आलं, तिथून पार्थिव विद्याप्रतिष्ठानला आणीपर्यंत फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघेही हॉस्पिटलमध्येच होते। दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्यात। अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते, अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणारा आहे। माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे। अतिशय परखड, स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे। परखड, स्पष्ट वक्तेपणा, निर्भीड, रोखठोक बोलणारे असले तरी सुद्धा, त्याला चूक म्हणणारे असले तरी सुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते। याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे। अतिशय वेळेचं महत्त्व आणि वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलेला आहे। अजित पवार काल मंत्रालयात होते। मुख्यमंत्री फडणवीसांसोबतची कालची त्यांची बैठक ही अखेरची ठरली। पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीला अजित पवार उपस्थित होते। या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईहून बारामतीला येत असताना काळानं झडप घातली।
आता अजित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. जाहीर भाषणात भरकटलेल्या हेलिकॉप्टरचा हा किस्सा आहे. येताना हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं, परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं, इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग, आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले. म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही, कुठं झाड दिसेना, कुठं काही दिसेना, जमीन दिसेना, आपण ढगात चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय. म्हणले काही काळजी करू नका. माझे आत्तापर्यंत 6 ॲक्सिडेंट झालेले आहेत, आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही, त्याच्यामुळे तुम्हालाही काही होणार नाही. अरे बाबा म्हणलं आता हे काय सांगतोय. एक तर पोटात गोळा आलाय, आज आषाढी एकादशी, सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात, आणि ह्या महाराजांचं आम्हाला उपदेश चाललेले होते, काही काळजी करू नका. आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते. ते म्हणले मला ह्याचा अनुभव आहे, माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत. आज महाराष्ट्र सुन्न झालाय. आपल्या कामाच्या झपाट्यानं अजित पवार यांनी महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पण विमान अपघातानं सकाळी 6 वाजल्यापासूनच कामाला लागणारा महाराष्ट्राचा दमदार दादा काळाच्या पडद्याआड गेलाय. मित्रांनो, हे जग कायमचं राहणार आहे. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, काळाच्या नियतीच्या पुढे बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय. परंतु आपण आपल्या हयातीत काम करत असताना समाजाला राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये. राजकारण येत होत असतं, राजकारण निवडणुका संपल्यानंतर विसरायचं असतं, पण ज्याच्यातनं त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येणार आहे ते पाहिलं पाहिजे ना. प्रदीप कापसे, सागर सुरवसे आणि अक्षय मनकनीसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.